नमस्कार, चित्रा कटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण काळं मटण कसं बनवायचं ते बघूया। इथे मी 1 किलो बकऱ्याचं मटण घेतले, चांगलं धुवून वगैरे घेतलेलं आहे। अर्धा चमचा मीठ टाकते, पाव चमचा हळद टाकते, 1 मोठा चमचा आला लसूण पेस्ट, 4 चमचे दही। आता हे आपण सर्व एकजीव करून घेऊया। आता हे आपण अर्धा तास मॅरिनेशन साठी ठेवून देऊया। इथे आपण गॅस पेटवून गॅसवरती पातेलं ठेवले। आता आपण 1 चमचा तूप टाकूया। इथे मटण चांगलं मॅरिनेशन झालेलं आहे ते टाकूया। इथे गॅसची फ्लेम मोठी करून झाकण ठेवून 10 मिनिटं हाय फ्लेम वर शिजवून घेऊया। वरती आपण ताटावरती पाणी टाकूया। इथे 10 मिनिटं झालेली आहेत। आपलं हे पाणी चांगलं गरम झालंय, हे आपण मटणामध्ये ओतून घेऊया। मटण शिजवताना मटणामध्ये गरम पाणीच ओता, थंड पाणी ओतलं तर मटण रबरासारखं होतं। आणि वरती झाकण ठेवूया, झाकणावरती पाणी ठेवूया। आता हा अर्धा तास मीडियम गॅस वरती शिजत ठेवूया। इथे अर्धा तास झालेला आहे, मटण शिजलं का बघूया। हे ताटावरचं पाणी गरम झाले ते मटणात ओतूया। मटण आणखी थोडं शिजायला पाहिजे, आणखी आपण 15 मिनिटं शिजत ठेवूया। परत ताट ठेवून ताटावरती पाणी ठेवूया। इथे मटण टोपात शिजवतोय, त्यामुळे मटण शिजवायला 1 तास लागतो। इथे मटण शिजेपर्यंत खडे मसाला भाजून घेऊया। 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची, 4 ते 5 मिरी, 5 लवंग, 5 त्रिफळा, 1 जावेत्री, 2 हिरवी वेलची, 2 तेजपत्त्याची पानं आपण तोडून टाकूया। इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 2 मिनिटं खरपूस होईपर्यंत परतवून घेऊया। 2 चमचे धणे, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा साई जिरे, हेही 2 मिनिटं परतवून घेऊया। हे मसाले थंड करायला ठेवूया। हे कांद्याचं पुढचं भाग फक्त आपण कापून फेकून देऊया। आणि इथे कांद्याला हलकस असं वरच्या वर चिरून घ्यायचंय। इथे आपण हे कांदे भाजायला ठेवूया। असे चीर पाडून घेतल्याने कांदे चांगले आतून भाजले जातात। इथे कांदे काळे होईपर्यंत छान भाजून घेतलेत। इथे मी भाजलेले कांदे काढून घेतलेत आणि 1 सुक्या खोबऱ्याची कवड भाजायला ठेवले, 1 लसणाचा कांदा भाजायला ठेवले, 4-5 मिरच्या भाजायला ठेवते। इथे आपली मिरची भाजून झालेली आहे, मिरची काढून घेऊया। खोबरा आपला काळा झालेला आहे आणि लसूण पण छान भाजून झालेला आहे। असं आतून पण लसूण भाजून झालेलं पाहिजे। बघू शकता कांदाही आतून असं पिंक झालेला आहे। असं छान कांदा आणि लसूण खोबरं चांगलं भाजून घ्यायचं। इथे मटण शिजले का बघूया आपण। मटण चांगलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे। हे मटणाला पाणी सुटलेलं सर्व आपण काढून घेऊया। या पाण्याला अळणी म्हणतात। ही अळणी खूप पौष्टिक असते, ही लहानांपासून मोठे पिऊ शकतात। इथे मिक्सरचं भांडं मी कोरडं करून घेतले, त्याच्यामध्ये हे खडे मसाले बारीक करून घेऊया। इथे खडे मसाले बारीक वाटून झालेले आहेत। इथे कांद्याचं देठ काढून फेकून देऊया आणि साल काढून फेकूया आणि 4 तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। इथे मिरचीचे देठ काढून मिरची मिक्सरमध्ये टाकूया। इथे तुम्ही सुरीने खोबरं बारीक कापून घ्या किंवा ब्लेडच्या साहाय्याने खिसून घ्या, त्यामुळे मिक्सरला खोबरं लवकर बारीक होतं।
इथे लसणाच्या पाकळ्या मोकळ्या करून मिक्सर मध्ये टाकूया आणि हे हलकसं फिरवून घेऊया। 10-12 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेऊया। इथे मी 1 पळीचं तेल घातले। 1 मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा घालते। इथे कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतवून घेतलाय। 1 मोठा चमचा लाल तिखट टाकूया। हे लाल तिखट घरी केलेलंच आहे, याची व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते। आता आपण काळं वाटण टाकूया। तेल सुटेपर्यंत काळं वाटण छान परतवून घेऊया। इथे तेल सुटेपर्यंत आपलं वाटण परतवून झालंय। आता आपण हा खडे मसाला वाटलेला तो सर्व टाकूया। तुम्ही मार्केट मधला मटन मसाला टाकू शकता, पण खडे मसाले वाटून टाकल्याने मटणाला चव छान येते। आता आपण हा मटण टाकून घेऊया। इथे आपण त्या मटणाच्या टोपामध्ये पाणी घालून घेतले, थोडंसं पाणी टाकूया। मटण शिजवायला मीठ थोडंसं टाकलेलं, आता आपण चवीप्रमाणात मीठ टाकूया। इथे आता आपण झाकण ठेवून मंद गॅसवरती 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया। अशा प्रकारे काळं मटण तयार झालेलं आहे। गॅस बंद करूया। काळं मटण तांदळाच्या भाकरी सोबत किंवा पोळी सोबत खायला खूप छान लागतं। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मस्त खा आणि स्वस्थ रहा। धन्यवाद।